ही सगळी ट्रॅफिक हे आपल्या अंगावर येते. जो कोणी शहरात येतो त्यातला जवळपास 50% माणूस या रस्त्यानं गांधी चौकातून पुढे जातो, इकडच्या बाजूला जातो आणि त्यामुळं इथं प्रचंड मोठी गर्दी, ट्रॅफिक हे आपल्या सगळ्यांना गेले अनेक वर्ष सोसायला लागते. याच्यातनं काही ना काही मार्ग आपल्याला काढला पाहिजे आणि हा मार्ग काढण्यासाठी आम्ही ज्यावेळी जाहीरनामा प्रकाशित करायचं ठरवलं त्यावेळी लोकांच्या सूचना आम्ही घेतल्या आणि लोकांच्या सूचना घेतल्यावर लोकांनी ज्या सूचना दिल्या त्यातली एक प्रमुख सूचना होती की शहरातलं ट्रॅफिकचं काहीतरी करा, असं मनुष्य काहीतरी करा. आणि म्हणून आमच्या जाहीरनाम्यात देखील शामराव अण्णा त्या जाहीरनाम्या समितीचे प्रमुख होते. जाहीरनाम्याच्या समितीने विचार करून विचारपूर्वक ठरवलेलं आहे की यावेळी आपली सत्ता आल्यानंतर या शहरातल्या ट्रॅफिकला काही चांगलं सोल्युशन काढायचं, जेणेकरून इथल्या रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीलाही, गाडीनं स्कूटरनं जाणाऱ्या व्यक्तीलाही सहजगत्या या परिसरात फिरता यावं. पण लोकांना विश्वासात घेऊनच ते सोल्युशन काढलं पाहिजे. लोक वेगळे अपेक्षा करतात आणि आम्ही काहीतरी वेगळं करू असं होऊन न देण्याची काळजी मी नक्की घेईन. इथंच या चौकात जे काही सोल्युशन निघेल ते सोल्युशन आम्ही शेटजींच्या बरोबर आणि पुष्पलता खराताईंच्यावर इथं येऊन आम्ही मांडू. तुमच्या त्या सोल्युशनला काही ऑब्जेक्शन नसेल तर ते सोल्युशन आपण इम्प्लिमेंट करू. शेवटी रस्ता एकच आहे आणि ट्रॅफिक मात्र दिवसेंदिवस वाढते. या शहराच्या माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी 9 वर्ष कशी आपली अविकासात गेली आणि 9 वर्ष विकास कसा रेंगाळला, ठप्प झाला आणि होत्याचं नव्हतं कसं झालं, जे चालू होतं ते बंद पडलं, जे हातात घेतलेलं ते पूर्ण करता आलं नाही आणि त्याचे दुष्परिणाम असे झाले की वाढलेल्या लोकसंख्येला पाण्याचा पुरवठा आज कमी होतो. ड्रेनेजची व्यवस्था असणं अपेक्षित आहे ती व्यवस्था पूर्ण झाली नाही. बाग बगीचे जे झालेले ते बिघडवण्याचं काम मधल्या काळात झालं. नवीन काय झालं हे समोरच्या पार्टीला आपण विचारा. नवीन हेच झालं की आमच्याकडचा एक गडी तिकडे जाऊन बसला, त्याच्यापेक्षा काही नाही. ज्या गड्यानं आमची बाजू समर्थपणाने मांडलेली, कसा 7 वर्ष या शहरावर अन्याय झालाय, कशी चुकीची माणसं या शहरात निवडून आलेली आहेत, हे आमचे सहकारी इतक्या जोरजोरात सांगायचे की आम्हालाही त्यांचं भाषण आवडायचं, कारण ते खऱ्या आत्मीयतेने त्यावेळी बोलायचे. पण परिस्थिती प्रत्येकाची वेगळी असते, बदलत असते. त्यांची परिस्थिती बदलली, त्यांनी निर्णय बदलला, आता ते तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे त्या बाजूचं समर्थन करत त्यांना निवडणूक लढवावी लागते हे त्यांच्या मनातलं शल्य आहे याची मला खात्री आहे. पण असो, तो विषय काय सभेचा आणि निवडणुकीचा नाहीये. निवडणुकीचा विषय हा आहे की हे शहर पुढे नेण्यासाठी आम्ही 16 पर्यंत हे शहर आमच्या सहकाऱ्यांच्या बरोबर चालवत होतो. त्यावेळी या शहराचा द्रुतगतीनं विकास होत गेला. अगदी वायफाय नवीन आलं 4G, त्यावेळी त्यावेळी वायफायचे टॉवर मी जाऊन रिलायन्सला बोलून त्यांचे टॉवर इस्लामपूर शहरात लावले आणि लोक त्या टॉवरच्या खाली बसून तरुण मुलं आपला नेटचा वापर करायला लागली. हे देशात कुठं नव्हतं त्यावेळी इस्लामपुरात आणलं. त्यामुळं आम्हाला ही ईर्ष्या आहे की हे आपलं शहर आहे आणि याच्यात देशातल्या कुठल्याही शहरापेक्षा आधी सुविधा जर देता आली तर ती देण्याचा प्रयत्न आम्ही त्यावेळी करून दाखवलेला आहे. इथून पुढेही करून दाखवू हा विश्वास मी देतो. आमचा यापूर्वीचा आपण घेतलेला अनुभव आहे. मधल्या काळात 9 वर्ष आपल्या आयुष्याची गेली. माणूस जगतो किती वर्ष? 100 वर्ष धरू आपण. बरीचशी इथं 50शीतली लोक आहेत. 50 वर्षात 9 वर्ष वाया गेली म्हणजे 18% आपलं आयुष्य वाया गेलं. यांचा अप्रपंच किंवा अप्रगती किंवा ठप्प असलेला विकास बघून अडकलो आपण. प्रगती झाली पाहिजे प्रत्येक 5 वर्षांनी. 5 वर्षांनी जर प्रगती नाही झाली तर त्याचा अर्थ आपण आहे तिथंच आहे.
तुम्ही जगातली शहरं बघा, देशातली शहरं बघा, राज्यातली शहरं बघा, जिल्ह्यातली शहरं बघा, विट्यासारखं शहर बघा, आपण आहे तिथंच आहे अजून. आणि म्हणून यातनं हे शहर पुढे न्यायचं असेल तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे आनंदराव संभाजी मलगुंडे यांना आपला आशीर्वाद द्या. गॅरंटी आहे की आनंदराव संभाजी मलगुंडे एअर कंडिशन गाडीत फिरणार नाहीत, स्कूटरवर बसतील, घरातनं स्कूटरवरून नगरपालिकेत जातील, गावात कुठेही जातील. हात दाखवला, लहान बालकाने जरी हात दाखवला तरी माझा नगराध्यक्ष थांबला पाहिजे, एवढी गॅरंटी मी माझ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 24 तास चालू. दीपक अडसूळ आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 24 तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असेल. 7 नंतर तो बंद पडणार नाही याची मी हमी घेतो. गॅरंटी आहे. काही गॅरंट्या घेतल्या पाहिजेत ना. जनतेने मतदान कशाच्या जोरावर करायचं. आमचा उमेदवार 7 नंतर थांबणार नाही, तो 24 तास काम करेल. तुमच्या सेवेसाठी तो पूर्ण वेळ देईल आणि नगरपालिकेत तुम्हाला तो उपलब्ध असेल हा विश्वास मी व्यक्त करतो. शेठजींचं बोलायचं काय, एखाद्या माणसाची फार वर्षाची इच्छा पूर्ण झाल्यावर कसं असतं तसं माझं झालेलं आहे. मागची 25-30 वर्ष त्यांना मी या 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 कधी असं केलं नाही की शेठजी काय येत आहे की नाही बघा जरा आमचं ते काय कधी हो म्हटले. पण यावेळी माझं नशीब चांगलं आहे. त्यामुळं शेठजी यांचा निर्णय हा फार महत्वाचा आहे. ते आले त्यामुळे या प्रभागातली निवडणूकच बदलली. आमचा यश 100% गॅरंटेड झालं. आमच्या पुष्पलताताई खरा 300 मताने मला वाटतं मागच्या वेळी पराभूत झाल्या. आणि आश्चर्य असं आहे की पराभूत झाल्यावर 4 दिवसानं 8 दिवसानं माझा त्यांनी कार्यक्रम घेतला. लहान मुलांना वया वाटप का 10वीच्या मुलांचा सत्कार इथं आपल्या जैन बस्तीमध्ये. त्यामुळं पराभवाचं शल्य मनात न बाळगता त्या बाहेर सतत पडल्या आणि त्या फार चांगल्या पद्धतीनं त्यांनी नगरसेविका नसताना काम केलं. म्हणून त्यांची इतकी कमिटमेंट बघून मी त्यांना म्हटलं तुम्ही आमच्या पार्टीच्या अध्यक्ष होता का. आणि मी त्यांना विनंती केली. त्या म्हटल्या आता नवऱ्याला विचारते. मी म्हटलं आता म्हटलं तर त्यांना नाही म्हटले आमचा छोटासा स्टुडिओ आहे साहेब, आमचं दुसरं काय नाही, आमचं घर त्या स्टुडिओवर चालतं. मला काय हे निवडणूक वगैरे एवढी अवघड निवडणूक मला तुम्ही करायला लावली, मी केली. पण आम्ही अतिशय सामान्य घरातून आलेलो आहे. त्यांचे वडील हे बापूंचे अतिशय जिव्हाळ्याचे सहकारी होते. त्यामुळं मी म्हटलं की ठीक आहे नवऱ्याला विचारून, नवरा नाही म्हणणार नाही, माझी गॅरंटी आहे म्हटलं. आणि तसंच झालं. आणि ताई राष्ट्रवादीच्या शहराच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी पद स्वीकारलं. पक्षात संघटनेत काम करतायत. आमच्या कुपाडे ताई देखील या ठिकाणी बसलेत. त्यांनाही आम्ही उमेदवारी द्यायचा विचार करत होतो, पण पक्ष संघटनेला इतका वेळ ताईंनी दिलाय. म्हणून मग शेवटी आम्ही ताईंना विनंती केली की एवढ्या वेळी थांबा, पुढं आपल्याला मार्ग निघेलच. पण त्याही प्राध्यापिका आहेत आपल्या KBP कॉलेजमध्ये. त्यामुळं त्यांनी देखील समजूतदारपणा दाखवला आणि आमच्या ताईंना आम्ही उमेदवारी पुन्हा देऊ शकलो. मागचा पराभव काठावर आहे. आता शेठजी आल्यामुळं हा 1000त यश मिळेल आणि 1000 मताच्या मताधिक्यानं आमचा हा वॉर्ड निवडून येईल याची मला खात्री आहे. जाता आता शेवटची विनंती करतो. सगळ्या निवडणुकीत शेवटचे 2 दिवस फार महत्वाचे असतात. हा सगळा मगासपासून ज्यांनी भाषणं सांगितली, अनेक मुद्दे सांगितले, त्या मुद्द्यांसाठी तुमची सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा. अनेक लोक दारात येतील, अनेक प्रलोभनं निर्माण होतील. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात पुढची 5 वर्ष या शहरात परिवर्तन करून आमच्या विचाराचे नगरसेवक जर दिले तर एक विचार घेऊन आम्ही चाललोय. त्याच्यासाठी तुम्हाला विकास करण्याची दिशा दाखवू शकू हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो.
आम्ही सगळे एका पक्षात आहोत. समोर 3 पक्ष आहेत. या शहरात 3 गट आहेत. एका गटानं घड्याळाचा ताबा घेतलाय, एकानं कमळाचा ताबा घेतला आणि एकानं धनुष्यबाणाचा ताबा घेतलाय. पण ते मनाने एकत्रित येऊ शकले नाहीत. आता एकत्रित का आले तर वरनं दम दिलाय. त्या जयंत पाटलाचा पराभव करायचा, तुम्ही झक मारत एक वा, आम्हाला काय माहित नाही. पटापट पटापट पाटे एकत्रित झाले आणि पॅनल केलं. तसं मनाने नाही. त्यामुळे इथं आता उद्या सभा होईल 30 तारखेला. या शहरात येणाऱ्यांना 9 वर्ष मी कधी येऊ नका म्हटलं होतं का? अवय शहराचा विकास करू नका. आता काय येत आहे तर 2 तारखेला तुम्ही मतदान करणार आहात. तुम्हाला एवढ्या पाऊस पडेल आश्वासनाचा की तुम्हाला वाटेल अरे हे एवढं देत आहे, जयंत पाटील यातलं काहीच बोलला नाही. पण हे कधी 9 वर्ष नाही आले. 7 वर्ष ते राज्य त्यांच्या हातात आहे. त्यावेळी करू शकले नाही. मला 2 वर्ष मिळाली. मी उरण ईश्वरपूर मधून कामेरीला जाणारा रस्ता कॉन्क्रीट केला. मी वाघवाडीला जाणारा रस्ता कॉन्क्रीट केला. तिकडं ताकारीला जाणारा रस्ता केला. इकडं केबीपी कॉलेजच्या मुलींनी मला एकदा निवेदन दिलं की साहेब हे रस्त्यानं चालायला लागलो पावसाळ्यात तर आमच्या अंगावर पाणी उडतं, इतकं डबक्यात साठलेलं, काहीतरी करा रस्त्याचं. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता विथ फुटपाथ काही प्रमाणात हे केबीपी कॉलेज पर्यंत आपण केला आणि पुढं पूर्ण तो रस्ता केलाय MIDC पर्यंत. मी आपल्याला यासाठी सांगतोय की जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली त्यावेळी या शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचं काम मी केलेलं आहे. बाहेरच्या कुणीच इथे येऊन काही केलेलं नाही. ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांचंच सरकार मुंबईत आणि दिल्लीत अनेक वर्ष असताना देखील या शहराचं परिवर्तन करण्याची एकही प्रयत्न त्यांनी केला नाही. हे शहर पुन्हा आमच्या सर्वांच्या हातात द्या. मी तुम्हाला विश्वास देतो 9 वर्ष त्यांनी जे बिघडवले ते 9 महिन्यात दुरुस्त करून दाखवेन आणि हे शहर पुन्हा पूर्वपदाला आणि महाराष्ट्रातलं एक विकसित शहर म्हणून नावारूपाला आणण्याचं काम मी करेन. हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या गणेशाच्या शेजारी आपण बसलेलो आहात. गणपतीचं मंदिर आहे. गणपती हा बुद्धीचा देव आहे आणि ती सद्बुद्धी या शहरातल्या नागरिकांना परिवर्तनाची गणेशाच्याकडून मिळेल आणि हे शहर पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी गणपतीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.